नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण PM किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजना, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थकलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांना 5 हप्ते येऊन आले नाहीत, 2 हप्ते 4 हप्ते असे हप्ते येऊन त्यानंतर त्या शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा हप्ता आला नाही, इन्स्टॉलमेंट आली नाही, त्या शेतकऱ्यांनी काय करावे, तसेच ज्या शेतकऱ्यांना राहिलेले हप्ते येण्यासाठी त्या शेतकऱ्यांना काय करावं लागेल, त्यांचे त्यामुळे संपूर्ण हप्ते येतील। या व्हिडिओमध्ये आज आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। तर ज्या शेतकऱ्यांचे जे राहिलेले हप्ते आहेत ते हप्ते येण्यासाठी आपल्याला आधी PM किसान वेबसाईटला यायचं आहे, त्यामध्ये स्टेटस आपलं चेक करायचं आहे, कितवा हप्ता आपला राहिलेला आहे, तिसरा राहिलेला आहे का चौथा राहिलेला आहे, हे हप्ते आपल्याला पहिलं स्टेटस चेक करायचं आहे। तर त्यामध्ये स्टेटस चेक करता वेळी जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो पहिल्या वेळेस रजिस्ट्रेशन नंबर काढून घ्यायचा आहे। तो रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा याआधी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहून घ्या। रजिस्ट्रेशन नंबर काढल्यानंतर आपला स्टेटस चेक करायचा आहे। स्टेटसमध्ये लँड रेकॉर्ड येस असलं पाहिजे, त्यानंतर आपले आधार सेडिंग येस असलं पाहिजे, याच्यामध्ये कोणतंही नो असेल तर आपला हप्ता येणार नाही, KYC येस असली पाहिजे। या तिन्ही बाबतीत आपलं जे स्टेटस आहे तर ते स्टेटस यस असलं पाहिजे, तरच आपला हप्ता येणारे राहिलेले हप्ते सर्व हप्ते येतील। जे शेतकरी PM किसान योजनेमध्ये पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजनामध्ये पात्र असणार आहेत। तर PM किसान योजना आहे जे स्टेटस आपण चेक केलेलं आहे ते कोणत्याही प्रकारचं लँड सेडिंग असो, आधार संलग्न बँक खाता असो, आधार संलग्न बँक खातं नसेल तर आपल्या जवळील बँकमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड देऊन आपलं आधार संलग्न बँक खाते करून घ्या, DBTला लिंक करून घ्या। तर DBT लिंक कसं करायचं, DBT म्हणजे काय या संबंधित पण आपण चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे। आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण व्हिडिओ आपण पाहून घ्या। महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या चॅनलवर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलवर देत असतो। तर मित्रांनो, जे राहिलेले हप्ते आहेत, जर आपलं आधार सेडिंग नसेल तर आपला हप्ता येणार नाही। तर येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पोस्ट बँकमध्ये सुद्धा खातं खोलावं लागेल। पोस्ट बँक ही आधार DBT लिंक असते, आधार मार्फतच या बँकेमध्ये खाते खोलले जातात। तर त्यासाठी आपण पोस्टाच्या बँकेत खातं खोललं तर राहिलेले सर्व हप्ते आपले त्या बँकेत येण्यास मदत होईल। ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। नमो शेतकरी योजना तसेच PM किसान सन्मान निधी योजना, जे राहिलेले जे थकलेले हप्ते आहे त्यासाठी काय करावं लागेल हा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।